अनुभव सांगितला आपला तुकोबराया. काय करावं, खोकला यायला आहे की नाही. पाणी द्यायचं का तुला, पाणी घेऊन जा. विठाला विठाला तर मग तुकोबरायांनी दाखवली ती दिशा. हे अंतकरण तुमचं कुठे थांबत नाही, तर आम्हाला हे अंतकरण थांबवण्यासाठी तर कोणाची तरी मार्गदर्शन घ्यावं लागेल. तर तुकाराम महाराजांचं जीवन आणि तुकोराम महाराजांचा अनुभव आम्हाला सांगतो की आमचं अंतकरण थांबलं, विठ्ठलाचे चरण पाहिले आणि मग आमचं अंतकरण त्या ठिकाणी थांबलं. या जीवाचं अंतकरण कुठेतरी थांबावं असं या जीवाला वाटत असेल तर एकच जागा आहे, ते म्हणजे विठ्ठलाचे चरण आहे. आता कुठे धावी मग जगद्गुरु तुकोबरायांचं हेच संसारात धावणारं मन थांबलं. भगवत प्राप्ती, भगवंताचे चरण पाहिले, दर्शन घेतलं आणि मग तुकोबरायांनी लिहिलं की बाबा आता कोठे धावी मग. आता कुठं धावणारे मन, कारण या मनाची उत्पत्ती, या मनाची स्थिती आणि लय ज्या चरणावर आहे, ही दुनिया सुद्धा उत्पन्न करणारे तेच, स्थित करणारे तेच आणि लय करणारे देखील तेच आहे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं विश्वोत्पत्ती आधी हेतवे, विश्वाची उत्पत्ती ज्यांनी केली, स्थित देखील तेच करतात आणि लय देखील कोण करतात. नाव त्यांचं भगवान परमात्मा, गोपाल श्रीकृष्ण, श्री विठ्ठल. आणि मग अशांच्या चरणी जर आमचं अंतकरण थांबलं, मग हे मन कुठे धावणार आहे, अजून कुठे या मनानं धाव घ्यावी. बस इथे थांबलं ना. माता कुठे धावी मग. ज्यावेळेस मन बुद्धी आणि चित्त अंतकरण ज्यावेळेस आमचं कुठेतरी थांबतं, त्यावेळेस हा भक्त हृदय असणारा जीव म्हणतो काय, आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, का तुमचे चरण, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. आता कुठे धावे मन, आता कुठे धाव घेणारे हे मन. बस हे बघा माईनो, एकदा या संसारातलं आपलं मन धाव घ्यायचं थांबलं, त्यावेळेस या जीवाला एवढं समाधान वाटेल, एवढं समाधान वाटेल, त्यावेळेस तुम्ही सुद्धा आनंदाने म्हणाल की आता कुठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. अजून कोणाकोणाचा भाव झाला बरं असा. अनेको भक्त मंडळी, आपल्या महाराष्ट्रातील असे अनेक संत मंडळी झाले की सहज भगवंताचे चरण पाहिले. सर्वात साधं सरळ सोपं उदाहरण म्हणजे सहज देवाचे चरण पाहिले, मन देखील थांबवलं आणि तन देखील तिथंच अर्पित झालं. नाव त्यांचं कान्हो पात्रा. कान्हो पात्राला देवाने मंदिरात जागा दिली. देवाला पाहिलं, रूप पाहिलं, देवाचं चरण पाहिले आणि तिथेच स्वतःला विलीन केलं. आज सुद्धा पंढरपूरमध्ये आपण जाऊ तर पहिलं कोणाचं दर्शन घ्यावं लागतं, कान्हो पात्राजींचं आणि मग पांडुरंगाचे. माईंनो, अशी अजून कोणाची अवस्था झाली, अशी खूप भक्त मंडळी आहेत. त्यातील एक भक्त महाभारताचं युद्ध होऊ नये याकरता गोपाल श्रीकृष्ण हस्तिनापूर नगरीमध्ये गेले आणि दुर्योधनानं एवढं मोठं स्वागत केलं देवाचं. ढोल ताशे नगारे वाजतायत, अनेक नृत्यांगना नृत्य करतायत, फुलांच्या माळा पायघडा घातलेल्या आहेत आणि ढोल ताशे वाजतायत आणि भगवान गोपाल श्रीकृष्णाचं स्वागत दुर्योधन करतोय. सुस्वागतम कान्हा
सुस्वागतम कृष्ण, स्वागतम सुस्वागतम स्वागतम. भगवान आले, सभेमध्ये बसल्यानंतर पाहुणचार केला. मला सांगा, दुर्योधनानं केलेली ही एवढी मोठी देवाची, एवढं मोठं भगवंताचं स्वागत केलेला पाहुणचार कशा करता होता? त्यामध्ये भाव होता का? नाही. दुर्योधनाची इच्छा होती की भगवंतानं आपला पक्ष स्वीकारावा ह्या करता, आणि ही धन हे वैभव देवाला आम्ही किती करतो, पण भगवान परमात्मा व्यवहार आणि दाखवणाऱ्या गोष्टीवर विश्वास किंवा भगवंत ह्याच्यावरती त्यांचं अंतःकरण नाहीये. भगवान अशी नाही कृपा करत दाखवण्यावर, बाह्य रंगावरती भगवान कृपा करत. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. दुनिया पाहते व्यवहार आणि भगवान पाहतात उद्देश. माहीत नाही का, दुर्योधनानं देवाचं एवढं स्वागत केलं, सभा बसली, सभेत भगवान बसले. महाभारताचं युद्ध होऊ नये ही इच्छा आहे पांडवांची आणि भगवंताची. भगवंत म्हणतात, दुर्योधना काहीच नाही पाहिजे बघ पांडवांना, 5 गाव जागा दिली तरी काही हरकत नाही, तेवढंच बास त्यांना. महायुद्ध काही चांगलं आहे का? माहिती कोणाचं कल्याण झालं मला सांगा त्याच्यामध्ये? वादामध्ये कोणाचं चांगलं होतं का? नाही हो. एवढं मोठं युद्ध बाबा, कोणाचं कुंकू जाईल, कोणाची कूस उजाडल्या जाईल, कोणाला बाप म्हणायला कोणी राहणार नाही बाबा, असं करू नको. पण दुर्योधन तो दुर्योधन, त्या दुर्योधन म्हटला, भगवान 5 गावं काय सुईच्या डोक्यावर बसून एवढी जागा देणार नाही. आणि महाराज भगवान तुम्ही आलेत पाहुण्यासारखे, पाहुण्यासारखेच राहा. स्वतःचा अपमान सहन केला, पण पांडवांचा अपमान चालू केला. भक्ताचा अपमान देवाला सहन होत नाही. अपना मान भले टल जाए, भक्त का मान न टलते देखा, भक्त का मान न टलते देखा. आपला अपमान झाला तरी चालेल, पण भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संहारी. भगवंतानं सभा त्यागली आणि निघाले भगवान कुठं? उद्धवजी चल विदुरा घर जावे, बड़े बड़े मंदिर कौन कावे, भाव अगर नहीं पावे. उद्धवजी चल विदुरा घर जा. विदुरांना सांगितलं घरी येते म्हणून. गोंधळले. द्वारकेचे राजे, विश्वाचे मालक गोपाल श्रीकृष्ण येणार म्हणून. भगवान गोपाल म्हणेपर्यंत तर झोपडीमध्ये आले पण. आणि मैया सुलभा काकी कुठे आहात? आवाज दिला कुणी? माईनो देवानं आवाज दिला. कुणाला? केसराला का धोंड्याला का लक्ष्मीला? कोणाला आवाज दिला? सुलभा माईला दिला आवाज. देव काय कोणालाही आवाज देतील का दादा? सुलभा माईला आवाज दिला आणि मैया पळतच आल्या. आणि देवाला अचानकच समोर पाहिलं, ज्याची की आयुष्यात कधी कल्पना नाही केली. माईनो ऋषी मुनी आयुष्य घालतात देवाला त्या पाहण्यासाठी, आणि देव आशीर्वादात येऊन उभे राहिले. देवाचं ते रूप, सुंदर स्वरूप पाहिलं, आणि जसं स्वरूप पाहिलं तशा त्या माई बसल्या. कारण देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव हरपला.
पाहता विठ्ठला. देव म्हणतात अगं सुलभामाई आत तरी बोलो. मग उठल्या. नाही नाही भगवान या या या, सुधरलंच नाही पहा, अशीच आहे माझी बुद्धी. आतमध्ये बोलवलं देवाला. बसले देव. देव म्हणतात आता भूक लागली, काय द्यावं खायला, काय द्यावं, एकतर गरिबी. मग केळी होती तिथं, केळी आणून दिली. देवाला पाहताच आहे, असं मूर्तीत देवाला आपण पाहिलं तर उभारा वाटतं पाहतच. मग तिथं सगुण रूपात देवाला पाहिलं होतं. केळी आणली माईंनो खायला. आणि सुलभा काकी काय करू लागल्या, केळीचं साल काढतात, स्वतः गाभा खातात आणि देवाला साल खायला देतात. का देहभाव हरपला. भगवंताला पाहिलं ना, विसरून गेल्या स्वतःला. भक्तीमध्ये जोपर्यंत आम्ही देहावर आहोत तोपर्यंत भगवान आमच्या खरंच आम्ही ओळखला नाही. जोपर्यंत आपण विसरून जाऊ स्वतःला तेव्हा समजावं भगवंतानी आमची आठवण काढली. सुलभामाईंनी साल देतात देवाला खायला, स्वतः गाभा खातात आणि देव पण आवडीनं खातात. म्हणत नाही असं का करते म्हणून. तेवढ्यात विदुरजी आले ना, हे सुलभे काय चाललंय, स्वतः केळी खाऊन टाकते आणि देवाला साल देते, समजतं का काही, तू काय करते. अरे स्वामी समजलंच नाही, चुकून झालं, एक माफ करा मला, अचानक माझ्याकडून हे झालं, समजलंच नाही. देवाला पाहिलं, देवाला आतमध्ये बोलवायचंही कळलं नाही. भगवान माफ करा बरं, माफ करा. मग देवाला गाभा खाऊ घालतात आणि साल टाकतात. पण देव म्हणतात जी सालीत चव होती ती काही या केळीत नाही. मग अजून देवाला खायचंय, काय खायचंय, भगवान काहीच नाही, गरीब आहे आणि काहीच या घरात अन्न नाही, काहीच नाही. भगवान काय गरिबी. किंवा भगवान तुम्ही स्वतः 56 प्रकारचे भोग खाणारे, पंचपक्वान्न खाणारे भगवान, तुम्ही आज आमच्या द्वाराला आले, साधं काहीच नाही तुम्हाला खाण्यासाठी आमच्या द्वारात. नाही नाही असं कसं, काहीतरी असेल, त्या चुलीवर काय शिजते म्हणे, त्याच्याच होत्या काय कण्या होत्या माई, तर कण्या होत्या त्या. नाही नाही म्हणे काही नाही, पाणी आहे पाणी. नाही नाही काहीतरी असेलच. भगवंत नको नको म्हणत होते विदुरजी, तरी देखील देव उठले, केळीचं पान अंथरलं, स्वतःच्या हातानं ते पातेलं घेतलं आणि त्याच्यावरती टाकू लागले. आणि त्याच्यामध्ये पाणी जास्त आणि कण्या कमी. पण त्या खाव्या कशा. भगवंतानं चतुर्भुज रूप धारण केलं. एका हातानं कण्या सारतात, एका हातानं कण्या सारतात आणि एका हातानं खातात. काय तो देवाचा स्वभाव. त्याने त्या लीलेनं आम्हाला ही गोष्ट सांगून दिली की काय, उंच नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. श्रीमंत आहे हा त्या ठिकाणी भाव पाहिला जात नाही. भगवंतानं ती लीला दाखवली या जगाला की आपुल्याच वैभवे
शृंगारावे निर्मळे. जेवढं तुमच्याकडे वैभव आहे त्यांनीच तुम्ही भगवंताची पूजा करा. बस भावग्राही जनार्दन. तर ऐका, भगवंताचं ते रूप, चतुर्भुज धारण केलेलं देवानं ते रूप, एका हातानं कण्या सारून एका हातानं खातात आणि सुरभामाई आणि विदुर काका पाहतच राहिले आणि असे पाहतात, म्हणतात दृष्टीनं फिरे माघारी. भगवंत कण्या खातात आणि प्रेमानं कण्या खातात. विदुरा घरचा भक्षुणी कण्या परमानंदीचा मनमोह काय भजन सांगते हे? विदुरा घरचा भक्षुणी कण्या परमानंदीचा मनमोहन मुरलीवा. भगवंतानं त्या कण्या खाल्ल्या आणि ते रूप पाहतात विदुरजी आणि सुधामाई. त्यावेळेस म्हणतात, आता जगातली कुठलीच वस्तू किंवा कुठलीच गोष्ट या जीवाला नकोय आता, कारण आता भगवंता काहीच नको, कारण आता कुठे धावे मन, बस आता बस झालं, इथेच समर्पण. असं कधीतरी माणसाच्या जीवनामध्ये व्हावं की भगवंता हेच तुझे चरण आणि हेच आमचं चरणानं सोडी सर्वथा आम्ही तुझी पंढरीनाथ. हा कधीतरी भाव या जीवाचा व्हावा. विठ्ठल विठ्ठल भक्त मंडळींचा भाव, भक्ताचा भाव, आपलाही भाव हा होईल असा, पण तेव्हाच होईल जेव्हा आमचं हे अंतःकरण विठ्ठलाच्या चरणावरती थांबेल, स्थिर होईल. त्याकरता आपल्या ह्या मनाला हवंसं काय आहे? पहिलं तर सत्संग आणि दुसरं भगवंताचं नाम. पण आपल्याला जमतं का असं? जमलं तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. चुकून कधीतरी काहीतरी ठेच लागली किंवा काहीतरी अघटित झालेलं पाहिलं तरी मग म्हणतो विठ्ठला, पांडुरंगा, माय बाबा. असं सकाळी उठल्यानंतर आपल्याला आठवतं का श्री विठ्ठल, जय विठ्ठल? आता तरी जुनी माणसं तरी म्हणत होती झोपताना का होईना, सकाळी उठल्यावर का होईना, श्री जी जय विठ्ठल, हरे राम हरे कृष्ण असं म्हणत तरी होती. पण आताची पिढी उठलं कीच मोबाईल. कमालच पाहावर का माणसानं, पण ही घाण सवय सकाळी उठल्यावर मोबाईल पाहायची. सकाळ एवढी सुंदर आणि सकाळी सकाळी देवाचं तोंड
मुख पाहायचं देवाचं, देवाला काय भूमीचं दर्शन घ्यायचं सोडून उचल केलं नेट ऑन. अरे हे काय उपयोगाचं नाही हो. मोबाईल पहा माणसानं, मोबाईल का मी म्हणत नाही मोबाईल वाईट आहे दादा, पण बाप्पा काय सांगू, मोबाईलनं म्हातारी माणसं सुद्धा येडी केली. खरं म्हणा मोबाईल हा डेंजर आहे. जेवढा चांगला आहे मोबाईल, मी म्हणत नाही माणसानं वापरू नये, पण ते सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माणूस थोडं रिकामं ठेवत जाणे. याला माणसातून गेला, माणसातून थोडा माणूस बाजूला झालं की लगेच खाल्लाच कशातला आणि चालूच केलं बाबा, काम संपलं की चालूच केलं बाबा. अरे घरातल्या माणसांना बोला, थोडंसं सांभाळून घ्या, थोडंसं बोला, संवाद करा ना. संवादच कमी झाला आणि बोलणंच कमी झालं. कशानं? मोबाईल. बोलायलाच तयार नाही का, तर तिकडं माणूस मुका व्हायला लागला है की नाही. ते कारण ते चॅटिंग करण्यानं, फोनवर तरी बोलतं का कोण? हा ते आपलं टाईप करायचं तसंच बोलायचं. ह्याने माणूस मुका व्हायला लागला. मी तर म्हणते काही दिवसानं शब्द पण विसरून जाईल माणूस, नरड्यातून काढायचा. अवघड आहे मायनो. हो का, मोबाईल आताची नवीन पिढी येडवणी करायला लागली. नवल नाही, म्हातारी माणसं म्हातारी माणसं येडवण करायला लागली. नव्हता मोबाईल येतात जुन्या माणसं ह्याव का. आता काय करायचे, म्हातारपणी बाबा कसे करतात, माणसं मंडळी कसे करतात, म्हातारी माणसं काय होतंय घेऊ, शिकवतो बी मला, मग मी शिकतो, मग बसल्या बसल्या मी चालू करीन, मग काय निवांत. आता म्हातारी माणसं जरा जसं जसं वय होईल तसं तसं हे चालू असतंय मधलं हे डोकं, पण काहीतरी काम संपलेलं असतं, पण बुद्धी मात्र चालू निवांत असतात. मग बसून काय करायचंय म्हणून त्यांना असा हवा वाटतो मोबाईल, आणि त्याच्यामध्ये चांगलं कमावणारा याकडे नातून असावा, आणि त्या नातूंडाला म्हणावं बाबांनी, लेकरा अरे सगळे मोबाईल पाहतात रे ना, आम्हाला काय करावं त्या बटनाचं 2000 रुपयाचं, त्याचं काय नुसती बटणं दाबायची, त्याचं आम्हाला काय आता बरोबर वाटणं. काय नाही बघ तू कीर्तन ऐकत बसन असं तसं. आता कुठं पण युट्यूब चॅनलला म्हणा कशाला बी हरी कीर्तन आहे, हरिपाठ आहे, कथा आहे, काय म्हणून नाही मोबाईलला, तसं ऐकत बसन मी. बाबा तुम्हाला काय कर, एखादा येडावाकडा फोन घेऊन दे, पण कसा असावा तो, कसा असावा, अँड्रॉइड फोन असावा, स्क्रीन टचचा असावा, असा बटनाचा नको. हे मोबाईलनं म्हातारी माणसं बोलणारी गप झाली. बोलणारी माईनो एक जोडपं असं ऐका, म्हातारीला एवढं टेन्शन आलं काय सांगू तुम्हाला. एक बाबा खूप चांगलं म्हातारं हो, म्हातारीवर प्रेम करणारं, आजीवर त्या हो, खूप चांगलं म्हातारं होतं माईनो, खूप म्हातारीला सांभाळून घेतलेलं त्या बिचाऱ्या म्हाताऱ्यानं. पण ऐका ना काय झालं, त्याच्याकडे आला तसला एवढा मोबाईल, आणि तो कुणी घातला, नातवंडांनी घेऊन दिला. एवढं चांगलं रात्रंदिवस म्हातारीला बोलणार, म्हातारं जेवलीस का बाई, बसलीस का बाई, गोळी खाल्लीस का बाई, बरीस का बाई, तुला लुगडं घ्यायचं का बाई, एक शब्द बोला ना म्हातारं. का गप्पच झालं, कशानं, मोबाईलनं. म्हातारीला आलं टेन्शन, कळत नव्हतं का म्हातारं बोलायचं बंद झालं, काही कळत नाही. बरं आता झालं काय असेल, झालं काय असेल, म्हाताऱ्याला लागलं होतं फोनमध्ये काम. ते कसं, म्हातारं सकाळी उठायचं बरं का, दादा ते काय असतं तुमचं नाव, दादा तर बाबा उठणार सकाळी उठणार, शेळ्या सोडणार, आणि आपलं पोटपूजा पेटपूजा झाली, सगळं झालं की शेळ्या सोडायच्या, म्हशी सोडायच्या, निघायचो. म्हातारीला एक नाही दोन नाही ना, असं तर किती बोलू जायचं, त्याला वाटायचं इथंच बसा, पण जात होतं विचार. पण आता म्हातारीला एक नाही दोन नाही, सकाळी उठला, जेवण खावण झालं की सोडल्या म्हशी, सोडल्या शेळ्या, आणि हे शेतामध्ये जायचं, इकडं तिकडं माळा रानावरती, तिकडं रानात जाऊन ऐकत बसायचं. काय तुमचं काय म्हणणं आहे, काय ऐकत बसन म्हातारं. तेच म्हणत ते तिकडूनच म्हातारं. मग
मग इकडं आता म्हातारीला रोज प्रश्न पडायला लागला, काही असो नसो पण म्हाताऱ्यावर नेमका कशाचाच परिणाम झालाय म्हणून एकदा पाहायचंच आहे. दुसऱ्या दिवशी आजी उठली आणि म्हटली, आजी पण आपल्या दादाजवळची चांगली चॅप्टर होती, आगाऊ होती, हुशार होती म्हातारी, अशीच नव्हती. म्हातारीने डोकं लावलं, पिंट्या पोराला बोलवलं, लहान इकडे म्हणे, काय एक तर लहान लेकरांना यायचा कंटाळा येतो ती येत नाही. मग कसं बस मुलगा आला आणि काय कर कसा बसा